नमस्कार बालदोस्तांनो, मी दीपाली पाटील. माझ्या E2A अर्थातच एज्युकेशन टू ऑल हे यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या इझी इंग्लिश ग्रामर टॉपिक्स या सिरीज अंतर्गत आज आपण 18व्या तासिकेवर पोहोचलेलो आहोत आणि आपण टेन्स घेत आहोत. तर त्यामध्ये आपण प्रेझेंट टेन्स सुरू केलेला आहे. आपण परवा सिम्पल प्रेझेंट टेन्स बघितला, कालच आपण प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स बघितला आणि आता तुमच्यासमोर आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पूर्ण वर्तमान काळ. काल आपण जो प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह किंवा कंटिन्युअस किंवा इम्परफेक्ट टेन्स बघितला, त्यामध्ये आपण सूत्र बघितलं होतं सब्जेक्ट प्लस टू बीचं योग्य क्रियापद प्लस मूळ क्रियापद आणि त्या क्रियापदाला ING जिरंड फॉर्म. आणि आज आता सूत्र बघत आहोत आपण सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस व्हर्ब आणि व्हर्बचं तिसरं रूप. व्हर्बचं कितवं रूप घ्यायचं आपल्याला? तिसरं रूप. या तिसऱ्या रूपाच्या याला आपण पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल्स म्हणतो. तो पण व्हिडिओ आपण आधी घेतलेला आहे. आता तुमच्यासमोर वाक्य आहेत ती वाचूया. पहिले बघा, आय हॅव रिटन, मी लिहिलं होतं. ही हॅज इटन, त्याने खाल्लं. शी हॅज लुक्ड, ती बघत होती किंवा तिने पाहिले. दे हॅव डन, त्यांनी केलं. वी हॅव चेरिश्ड, आम्ही आनंद लुटला. आणि इट हॅज गिवन, ते दिलं गेलं. येते लक्षामध्ये? आणि आता वाक्य बघा, 7 वाक्य तुमच्यासमोर दिलेले आहेत. आपण एक एक वाक्य वाचूया. आय हॅव जस्ट इटन 2 मँगोज, मी आत्ताच 2 आंबे खाल्ले. झाला काढतो. येते लक्षामध्ये? थोडासा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि सिम्पल पास्ट टेन्स जो असतो त्यांच्यामध्ये घोळ होण्याची शक्यता असते. पण एवढं क्लिअरली लक्षात ठेवायचं की प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आपल्याला हॅव हॅज लागलेलं असणार आहे कर्त्याच्या पुढे आणि लगेच क्रियापदाचं तिसरं रूप. सीमा हॅज बीन इन पुणे सिन्स 1984. आता इथे 1985. सिन्स म्हणजे कधी, खूप दिवसांपासून. जास्त वर्षांचं अंतर असलं की सिन्स हा शब्द वापरला जातो. ॲक्च्युली प्रपोजिशन आहे ते. सीमा हॅज बीन इन पुणे सिन्स 1985. 1985 सालापासून सीमा ही पुण्यात आहे. आलं लक्षामध्ये? वी हॅव लिव्ड इन दिस हाऊस सिन्स माय चाइल्डहूड. मी अगदी लहान असल्यापासून या घरात आम्ही राहत आहोत. वी हॅव नॉट गॅदर टुगेदर फॉर सेव्हरल मंथ्स. खूप महिन्यांपासून आम्ही एकत्र जमलेलो नाहीत. ही हॅज ऑलवेज स्पोकन क्लिअरली. तो नेहमीच अगदी स्पष्ट बोलतो. राम हॅज क्लिअर्ड द मॅटर रिसेंटली. रामने नुकतंच ते मॅटर क्लिअर केलं. रिसेंटली म्हणजे नुकतंच. अँड वी हॅव रोस्टेड हिम विथ लॉट्स ऑफ फन. आम्ही त्याची खूप मज्जा घेतली किंवा आम्ही खूपच त्याला चिडवलं वगैरे या अनुषंगाने. प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये सगळ्यात पहिले कर्ता असेल. कर्त्याच्या योग्य कर्ता बघून आपण त्याच्या पुढे हॅव हॅज ही क्रियापदं वापरू, सहाय्यकारी क्रियापदं, आणि मग आपलं मूळ क्रियापद असणार आहे. हॅव आणि हॅजवरून आपल्याला तो जो काळ आहे तो नुकताच प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा आहे की सिम्पल पास्ट टेन्सचा आहे ते समजायला मदत होईल. त्यामुळे हॅव आणि हॅज हे वर्तमानकाळी वाक्यरचनेमध्ये वापरलं जातं. आपल्याला फोकस करायचं आहे हॅव आणि हॅजवरती. येते लक्षात मुलांनो? तर उद्या आपण पुढल्या प्रेझेंट टेन्समधल्या 4थ्या उपप्रकाराकडे वळणार आहोत. समजत असेल, प्रॅक्टिस होत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या पुढल्या व्हिडिओत. बाय बाय.